संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। शिवसेना महायुतीचे उमेदवार सौ साक्षी सूर्यवंशी आणि सागर भोईर यांच्या प्रचारासाठी आमदार अमोल खताळ स्वतः मैदानात उतरले। खताळ यांनी प्रभागातील सर्वात ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा जोरदार पद्धतीने उपस्थित करत स्पष्ट घोषणा केली। हा प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही। यावेळी त्यांनी साईबाबांच्या आशीर्वादाचा उल्लेखही केला आणि आत्मविश्वास व्यक्त केला। लहानपणापासून साईबाबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि यंदा त्याच आशीर्वादानं संगमनेर नगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणारच। पाहूया या दरम्यान आमदार खताळ अजून काय बोलले। साईबाबांचा आशीर्वाद या लहानपणापासून माझ्यावरती होता, त्यामुळेच आज विधानसभेसारख्या ठिकाणी एक मोठं देदीप्यमान असं यश आम्हाला मिळालं होतं। या भागामध्ये हा आमचा तसा संगमनेर शहरात बालेकिल्ला म्हणून ओळखला होतो। या भागामध्ये मोठ्या स्वरूपात असुविधांचा सामना या लोकांना करावा लागला, कारण यापूर्वी सुद्धा हे लोक नेहमी प्रवाहाच्या विरोधात राहून म्हणजे आमच्या विचाराच्या पक्षाबरोबर राहिल्यामुळं यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी यांना विविध विकास कामांपासून वंचित ठेवलं होतं। त्यामुळं माझा प्रयत्न राहणार आहे का या भागातील जे काही आरक्षण असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। आज या प्रभागातील घर टू घर जाताना आमचे दोन्ही उमेदवार साक्षीताई सूर्यवंशी असेल, आमचा सागर भोईर असेल, यांच्यासह मी इथं आलो होतो। आरती सुरू असल्यामुळे साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि निश्चितच साईबाबांचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहून संगमनेर नगरपालिकेवरती नगराध्यक्ष स्वर्णाताई खताळ सागर भोईर असेल, साक्षीताई सूर्यवंशी असेल, हे निश्चित मोठ्या मताधिक्याने संगमनेरच्या विकासासाठी संगमनेरकडे निवडून देतील अशी मला खात्री आहे। नाही, आरक्षणाबाबत तर मी प्रामाणिक हेतूने सांगतो, यापूर्वीच्या लोकांनी फक्त वापर केलाय। आरक्षणाचा जो विषय असतो हा जर ठरवलं तर निश्चित 40 वर्ष ज्यांच्याकडे मंत्रिपद होते, आमदारकी होती, तो लोक हा प्रश्न निश्चित सोडू शकत होते, परंतु त्यांना तो सोडवायचा नव्हता। भिजत ठेवून फक्त निवडणुका आल्यानंतर हा विषय चघळण्याचा काही जणांचा प्रयत्न होता। आज राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडेच नगर विकास खातं आहे, गृहनिर्माण खातं सुद्धा त्यांच्याकडेच आहे। तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार महायुतीचं आहे, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, संगमनेरमध्ये आमदार शिवसेनेचा महायुती पक्षाचा असल्यामुळं निश्चित या भागातील आरक्षणाचा प्रश्न हा फक्त आणि फक्त जर या भागातील शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सत्ता नगरपालिकेवर आली तरच ह्या भागातील प्रश्न सुटू शकतो, अशी लोकांमध्ये सुद्धा आता चर्चा आहे आणि लोक सुद्धा त्या दृष्टीने आम्हाला प्रतिसाद देत आहे। आता या ठाम विधानानंतर प्रभाग 13 मधील निवडणूक आणखीच तापणार हे स्पष्ट होत आहे। युनिक न्यूज, संगमनेर।